गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मस्त ना. सकाळची सुरुवात साय काढूनच होते माझी. तुमची होते कशी सुरुवात? तुपासाठी मला साय काढावंच लागते आणि घरचं दूध असलं तर मी साय काढणारच. तूप जास्त आवडतं म्हटलं साय तर काढायला पाहिजे. मस्तपैकी अशी साय काढून घेतली. त्यानंतर देवपूजा करून घेतली पटकन. आणि आज मेनू होता मेंदूवडा आणि सांबार तर करून झालं. आता मेंदूवड्याची तयारीला लागते. आणि भूक पण मला एवढी लागली होती ना, काय सांगू तुम्हाला. आणि घरचे मेंदूवडा मला खूप आवडतात. मेंदूवडे असो, इडली असो, नाहीतर डोसा असो, असं असलं ना मी 3 टाईम जेवणार. अशी चपाती तर मला 1 टाईम पण व्यवस्थित जात नाही, पण हे असं असलं ना तर 3 टाईम मला जेवण जातं. करायला पण मला आवडतं आणि खायला पण आवडतं. करायला पण थकवा वाटत नाही आणि खायचं पण ह्या गोष्टीचा थकवा अजिबातच वाटत नाही. तुम्हाला आवडतं का हे करायला? नक्की सांगा कमेंटमध्ये. आता मस्तपैकी मेंदूवडे वगैरे करून घेतले. हे तरी गेले होते कामावर. ते म्हणे मी वापस आल्यानंतर खातो. तोपर्यंत मला काही कंट्रोल होत नव्हतं. म्हणून मी बनवताच खायला सुरुवात केली ती. मस्तपैकी गोल्डन ब्राऊन मेंदूवडे तळून घेतले आणि आता खायला मी खाऊन घेते मस्तपैकी. बाकी घरातलं सर्व कामं वगैरे आवरून घेतलं. थोडे भांडे बाकी होते. कपडे वगैरे झाले होतेच. भांडे वगैरे धुवून घेतले आणि एक पार्सल आलं होतं मला. त्याचा व्हिडिओ वगैरे बनवायचा होता. आणि ही साडी आली होती बघा बरं. तुम्हाला आवडली का ही साडी? आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये लिंक टॅप करा. तुम्हाला लिंक भेटून जाईल. आणि 6 वाजता मग ह्यांच्या मित्राच्या मुलाचा बड्डे होता. तर मग तिकडे निघालो होतो आम्ही बड्डेला. आणि आमंत्रण जेवणाचं पण होतं. त्यामुळे रात्रीचं जेवणाचं काही टेन्शन नव्हतं. म्हणून 2 जणी निघालो आणि बड्डे सेलिब्रेशन वगैरे केला, जेवण वगैरे केलं. आणि येता परत मला बदाम मिल्कशेक पिण्याची इच्छा झाली होती मला. ह्यांना म्हटलं चला म्हटलं पिऊया म्हटलं. 2 जणी पिलो मग बदाम मिल्कशेक. आणि असं होता माझा आजचा दिवस. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.